आरसा महानगर वार्ता। अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत राज्यात चालणाऱ्या एका मोठ्या कृत्रिम दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केलाय। IAS अधिकारी आणि FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एकाच दणक्यानं राज्यातले भेसळखोर थेट कोमात गेलेत। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली प्रशासन आणि पोलिसांनी राज्यातील 5 प्रमुख जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी सर्जिकल स्ट्राईक केलाय। यामध्ये पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या 5 जिल्ह्यांमध्ये एकाच रात्रीत धाडी टाकल्यात। या थरारक धाड सत्रात तब्बल 1,48,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। एकाच वेळी झालेल्या या कारवाईमुळे संपूर्ण राज्यातील दूध माफियांचे धाबे दणाणलेत। या कारवाई दरम्यान प्रशासनानं काय केलं तेही बघा। तब्बल 20,000 लिटर संशयित आणि कृत्रिम भेसळयुक्त दूध जागीच नष्ट करण्यात आलंय। लोकांच्या पोटात हे विष जाण्याआधीच ते गटारात ओतण्यात आलं। एवढंच नाही तर दुधाचे 41 संशयास्पद नमुने पुढील तपासणीसाठी ताब्यात घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर या भेसळखोरांवर आणखीन कडक कायदेशीर फास आवळला जाणार आहे। तुकाराम मुंढे जिथे जातात तिथे माफियांचा थरकाप उडतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या रॅकेटची पाळंमुळं उकळून टाकण्यासाठी आता प्रशासन सज्ज झालंय। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।